येतीलच, SDM साहेब येतील, कलेक्टर साहेब येतील, तोपर्यंत हे कामं तुम्ही तक्रारी ठेवू नका. सर, आपत्ती व्यवस्थापनमध्ये आमची 2 महिन्याची मुलं शाळेत नाही, 25 किसान काळे होते, 25 वर्षापासून रोड होत नाही, 10 जिथे 9 घर आहे मुस्लिम तिथे डांबर होतो, मग आम्ही काय करायचं? नाही तो विषय घेऊन तो विषय वेगळा आहे. आता सध्या पंचनामाचा विषय घ्या. साबळे साहेब, तलाठी गावात जात नाही आणि तलाठ्याचा खासगी व्यक्ती गावात फिरतो वसुली करण्यासाठी. तलाठी म्हणतो माझ्या खासगी माणसाला भेटा. काय खासगी माणसाला भेटायचं? महत्वाचा विषय प्रशासन आदेश काय दिले की तात्काळ पंचनामे करा. मुख्याधिकारी काय म्हणतो, पाणी ओसरल्यावर गावात येतो, काय फायदा येतो? जमीन खरडून जाईल तरी साहेब. आता आमचं एक बौली गाव आहे, ऐका तुम्ही, बौली गाव आहे, बौली गावाला पाणी जर आता जर वरतून जास्त आलं तर आमच्या गावाला येडा पडतो. अहो तिथं कोणी तलाठी येऊन पाहायला तयार नाही. तलाठी म्हणतो 3 दिवसानंतर येतो, पाणी ओसरलेलं होतो, ग्रामसेवक म्हणतो शहराला राहू द्या. स्थानिक सध्या फील्डला तुम्ही काय काम करताय नेमकं आम्हाला ते दाखवा. गावात नाही येत. स्थानिक ठेवा कर्मचारी. आता तुम्ही फील्डला काय करताय काय नेमकं ते तितकी माहिती पाहिजे आम्हाला. दोन दिवसामध्ये 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा मदत मिळाली आणि आपत्ती व्यवस्थापन कशासाठी राहतं सर? ऐका 5 रुपयाचा भाऊ, बिस्किटचा पुडा एक मिळाला. मिनिट. 2 दिवसामध्ये प्रशासन हे जे ढासळलेलं वातावरण हे क्लिअर करा. ग्रामसेवक तलाठी यांना आपण स्वतः फॉलोअप घ्या सर. आणि यातना फार प्रचंड आहे. आता कोणी बघत नाही, रडतायत लोक. भाऊ काय झाले, 15 दिवसापासून चालूच आहे पाऊस. म्हणजे आम्ही दररोज पडतोय. नाही हे बघा, तुमची गरजच पडत नाही. तहसीलदार साहेबांपर्यंत येतात का हे लोक? आज गरज आहे, आज घरात पाणी त्यांच्या कोंबड्या गेल्या. आज तुम्ही जर खरंच रस्त्यावर उतरले, जसे नेते पाहणी करताय तुम्ही करताय माहिती आहे, पण हे शेतकरी तुमच्याकडूनच बोलतील. बरोबर. आणि आपल्याकडे सर माजी कृषी मंत्री आहे. आपल्याकडे कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांना माहित नाही का? तर ठीक आहे, आता माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ आहे. मागण्या आमच्या सरकारकडे आहे, तुम्ही ते काही करू शकत नाही. तुम्ही आमची मागणी टाकली, पण 2 दिवसामध्ये कलेक्टर येऊपर्यंत किंवा मग आम्ही जोपर्यंत बसलो तोपर्यंत हे सिस्टम क्लिअर करा. ह्या तक्रारी त्यांच्या समोर जर आम्ही बोललो तर त्रास तुम्हाला होईल. मी जर म्हणलं साहेब अशा तक्रारी आहे तहसीलदार साहेबांकडे, अशा तक्रारी आहेत, त्याचं निवारण झालं नाही, हे तुम्ही 2 दिवसात आधी करा. बाकीचं आपण बघू. हे मागणीचं आमची विनंती होती. नाही, विनंती तर आहे तुमची. धरणे आमच्या तक्रारी सॉल्व्ह होईपर्यंत आम्ही नाही भाऊ, आम्ही करणारच आहे. ती ड्युटीच आहे आमची, आम्हाला करणंच आहे. त्याऐवजी आपण उपोषणाचा निर्णय मागे घ्यावा ही विनंती आहे आमची. नाही, उपोषण तर मागं होणार नाही. तुमच्या लक्षात नाही आलं मी काय बोलतो. मी काय म्हणतोय, हे 2 दिवसात क्लिअर करा आधी. नाही करतोय ना आम्ही, करतोय. नंतर आपण उपोषणावर या चर्चावर विषय करू. आधी हे क्लिअर करा, आधी पंचनामे पूर्ण करा, आधी प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकरी रेकॉर्डवर पंचनामा घ्या. हे आधी क्लिअर करा. उपोषण माझं उपोषण, अरे थांबा ना. माझं उपोषण आणि माझी मागणी लय लांब आहे सर, तुमच्या हातात नाही येते. पण हा आक्रोश आधी कमी करा. उद्या चालून इथं तब्येत माझी बिघडली किंवा काही झालं तर तुमच्यावर नको यायला की तहसीलदार साहेबांनी हे जे आता असं बोलतं यांनी उद्या बोलायला नको असं. तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आलेत विनंती करण्यासाठी, आम्ही तुमचा मान राखतो. माझी विनंती आहे 2 दिवसामध्ये तातडीनं तुम्ही कामाला लावा प्रशासन. आता बैठक बोलावली आहे ना, तुम्ही कामाला लावून टाका प्रशासन. बघू आणि आम्ही तर आता सोडत नाही. आता मॅसेज सर आमच्या सावखेड्याचा पूर्ण भारतभर फिरणार आहे. आमचे विद्यार्थी शाळेत नाही साहेब, काय सांगा तुम्हाला. आमचं जीवन तर गेलं, पण विद्यार्थ्यांचं जीवन बघा सर यांच्या काय हे आपत्ती व्यवस्थापन कशासाठी? 5 रुपयाचं ज्या लोकांना खायला नाही, जळगाव बाजार, चांदनेर, घाटनांदरा, धावडा, त्याच्या घरात कोण उभं राहिली, त्याला 5 रुपयाची मदत नाही मिळाली.